भोंदू अशोक खराची जवळीक महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आता महाग पडली आहे। अखेर रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। चाकणकरांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत त्यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले। तर चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। मुख्यमंत्र्यांनंतर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतल्याचं समोर येतं। ताजे अपडेट जाणून घेऊया। सचिन गाड आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सचिन, संध्याकाळपासून राजीनाम्यासंदर्भातला दबाव किंवा 2 दिवसापासून तो वाढत होता, अखेर आता राजीनामा झालेला आहे। सचिन, नक्कीच अश्विन, भोंदू बाबा अशोक खरात याची जवळीक ही अखेर रुपाली चाकणकरांना भोवलेली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांना राजीनामा द्यायला लागलेला आहे। सध्या रुपाली चाकणकर या सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी आहेत। आजचा संपूर्ण दिवस हा त्यांच्यासाठी नाट्यमय होता। आज त्यांनी सुरुवातीला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशी करण्याची SIT स्थापन करण्याची मागणी घेतली। मात्र त्यानंतरच त्यांना मुख्यमंत्र्यांचं समन्स आलं आणि 7च्या सुमारास रुपाली चाकणकर या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आदेश देऊन त्यांना राजीनामा देण्याचे स्पष्ट असे आदेश दिले। विशेष म्हणजे जे राजीनामा पत्र त्यांनी इकडे मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलेले आहे त्यामध्ये वैयक्तिक कारणामुळे आणि स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्यानंतर त्या सुनेत्रा पवार यांची भेट घ्यायला त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झाले आणि जवळपास तासभर झाला रुपाली चाकणकर या अद्यापही देवगिरी बंगल्यावर आहेत। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच रुपाली चाकणकर यांचं नाव समोर आलेलं होतं। भोंदू बाबा अशोक खरात त्यासोबतचे त्यांचे अनेक फोटो देखील व्हायरल झालेले होते। त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक महिलांचं शोषण झाल्याची तक्रार आहे आणि या संपूर्ण प्रकरणात महिला आयोगाची भूमिका ही क्वेश्चन मार्कमध्ये होती आणि अखेर त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षाकडून दबाव होता आणि अखेर आपण बघतोय की रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे, त्यांना त्यांचं पद गमावं लागलेलं आहे। मात्र आपण जर बघितलं अनेक नेत्यांचे मंत्र्यांचे फोटो या भोंदू बाबासोबत आहेत। आता राज्य सरकार केवळ रुपाली चाकणकर यांचा राजीनामा बघून या संपूर्ण प्रकरणावरती पडदा टाकायचा प्रयत्न करणार की जे इतर नेते इतर मोठ्या नेत्यांचे फोटो या भोंदू बाबासोबत आले त्यांची देखील चौकशी होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अश्विन, सचिन, जसं तू सांगतोस आधी मुख्यमंत्र्यांची भेट आणि त्याच्यानंतर अर्थातच अध्यक्ष आहेत पक्षाच्या सुनेत्रा पवार त्यांच्या भेटीला गेलेले आहेत रुपाली चाकणकर। काय नेमक्या या भेटीदरम्यान चर्चा झाली, खास करून मुख्यमंत्र्यांसोबत जी भेट झाली त्यामध्ये नेमके काय मुद्दे मांडले आहेत चाकणकरांनी, याबद्दल काही कळू शकलंय? कारण चाकणकरांनी पत्र दिलेलं आहे जे मुख्यमंत्र्यांना देखील दिलेलं आहे, त्यासोबतच पोलीस महासंचालकांना देखील पत्र लिहून त्यांनी देखील सविस्तर चौकशीची मागणी केलेली। काय नेमकी चर्चा झाली कळलंय का? नक्कीच मुख्यमंत्र्यांसोबत जवळपास 10 मिनिटं रुपाली चाकणकर या वरच्या निवासस्थानी होत्या। त्यावेळेला त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्थी चौकशी देखील मागणी केली की यामध्ये SITची स्थापना करावी, निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच ज्या महिला यामध्ये त्यांचं शोषण झालेलं आहे त्यांची आयडेंटिटी कुठे उघड होणार नाही याची काळजी घ्यावी असं देखील एक त्यांच्याकडून मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र देण्यात आले आणि त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये राजीनामा देण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा हा देखील मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला आहे। त्यामध्ये त्यांनी कारणं नक्की स्पष्ट केलेली नाहीत, स्वेच्छेने आणि काही वैयक्तिक कारणांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे। मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भोंदू बाबा अशोक खरात यासोबत याच प्रकरणामुळे अखेर त्यांना राजीनामा द्यायला लागलेला आहे। 10 मिनिटं त्या वर्षा निवासस्थानी होत्या आणि त्यानंतर सुनेत्रा पवार हे करतं जेव्हा हे सगळं घडत होतं त्या मुंबईत नव्हत्या, त्या पुण्यात होत्या। सुनेत्रा पवार जशा मुंबईला आल्या त्यांच्या देवगिरी निवासस्थानी आल्या तशाच तडकाफडकी रुपाली चाकणकर या देखील देवगिरी निवासस्थानी दाखल झाल्या आणि त्यांनी आपला जो मुख्यमंत्र्यांकडे सोपवलेला राजीनामा होता त्याची एक प्रत ही पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे देखील सोपवली आणि जवळपास एक तासभर झाला अद्यापही रुपाली चाकणकर या देवगिरी निवासस्थानी आहेत। या संपूर्ण प्रकरणात अद्याप रुपाली चाकणकर यांची कोणती प्रतिक्रिया समोर आलेली नाही आहे। आता बाहेर आल्यानंतर रुपाली चाकणकर ह्या माध्यमांशी बोलतात का आणि काय नेमकं स्पष्टीकरण देतात, नेमका कोणत्या कारणासाठी त्यांनी हा राजीनामा दिलाय आणि या संपूर्ण भोंदू बाबाशी नेमकं त्यांचे काय संबंध होते, त्यांचे जे फोटो आहेत त्या संदर्भात काय त्या स्पष्टीकरण देतात हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल। अश्विन, सचिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा या घडीची मोठी अपडेट आहे ही रुपाली चाकणकर ज्यांच्यावर विरोधकांनी राजीनाम्यासंदर्भातली आग्रही मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता अखेर तो राजीनामा झालेला आहे अशी आताची माहिती आहे। तो राजीनामा त्यांनी आता सुनेत्रा पवारांकडे सोपवलेला आहे। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, त्यानंतर त्या उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या भेटीला पोहोचले आणि आता त्यांनी तो राजीनामा दिल्याचं समोर येत आहे।
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्या सोबत आहेत. विद्याताई, जी आग्रही मागणी करण्यात येत होती विरोधकांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती की रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, तो आता राजीनामा त्यांनी दिल्याचं समोर येत आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, राजीनामा देण्याच्या शिवाय त्यांच्याकडे कुठला पर्यायच उपलब्ध नव्हता. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तेव्हा त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे, ही गोष्ट आपण कधीच विसरता कामा नये. त्यांनी स्वतःहून तो दिलेला नाहीये आणि त्यांना मुख्यमंत्र्याच्या आदेशानंतर राजीनामा द्यायला लागला. आणि अत्यंत सुमार व्यक्तिमत्व, म्हणजे त्यांनी कधीही काहीही समाजकार्य केलं नाही, महिलांसाठी काही काम केलं नाही. त्या काही लॉच्या स्टुडंट्स नव्हत्या किंवा त्या काही ऍडव्होकेट नव्हत्या, त्यांना कसलं कायद्याचं ज्ञान नव्हते. फक्त स्वतःच्या काहीतरी आपल्याला एखादं चांगलं पद पाहिजे, मला MLC व्हायला पाहिजे, मला आयोगाचे अध्यक्ष व्हायला पाहिजे, असं घेऊन त्यांनी हे पद स्वतःकडे 3 वर्ष ठेवलं. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्या सत्ता बदल झाल्यानंतर त्या कंटिन्यू राहिल्या होत्या. खरं तर त्याच वेळेस मी महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या डॉक्टर आशाताई मिरगे ह्या अत्यंत चांगल्या काम करतात. त्या स्वतः गायनाकॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी लॉ केलेला आहे, त्यांना याची माहिती आहे, अनेक केसेस त्यांनी हँडल केले. अशा महिलेला आपण महिला आयोगाचं अध्यक्षपद द्यावं म्हणून मी सगळ्यांकडे शिफारसी केल्या होत्या. परंतु अत्यंत सुमार व्यक्तिमत्व, जिला कसलाही अनुभव नाही, जिची कुवत नाही, अशा महिलेला दिल्यानंतर हे सगळं प्रकरण आता भयंकर, म्हणजे त्याचं स्वरूप आपल्याला बघायला मिळालेलं आहे. मला तर आज काही महिलांनी फोन करून सांगितलं की आम्ही त्यांच्याकडे जायचो तेव्हा त्या आम्हाला सांगायचं की तुमचा प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही या कॅप्टन आहेत त्यांच्याकडे जा, ते याचा तुम्हाला चांगली मदत करतील. म्हणजे आणि आता ते व्हिडिओ जे बघितले की त्या बाबाच्या त्या पाय पुसतायत किंवा त्याची पाद्यपूजा करतायत, म्हणजे हे इतकं भयंकर आणि इतकं किळसवाणा प्रकार आहे की तो बाबा कुठला तो कॅप्टन त्याच्या देहबोलीवरनं किंवा त्याच्या एकंदर वागणुकीवरनं त्याचे पायांना स्पर्श करावा असं तरी कुठल्या महिलेला वाटेल का? आणि एवढ्या महिला या बाबाच्या याला आहारी बळी पडलेल्या आहेत. एकीमध्ये हिंमत नव्हती की याचं ढोंग उघडं पाडावं म्हणून. हे भयंकर आहे सगळं. म्हणजे मी जेव्हा मंत्रालयात गेले होते तेव्हा मला एक याचा एजंटच भेटलेला. मला म्हणे खूप चांगलं, बघा चाकणकरांची किती मोठी प्रगती झाली, त्या बाबांची पूजा करतात. मी तेव्हा गडबडीत होते आणि मी काय फार लक्ष दिलं नाही, म्हटलं जाऊ दे काय असेल ते कोणीतरी. हे असले भयंकर आहे. आणि आज राजीनामा झाला तो निश्चितच व्हायला पाहिजे होता, पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. कारण 1 वर्षापूर्वी त्यांनी एका पत्रकाराला अशा प्रकारे हे धमकी दिलेली आहे आणि हे प्रकरण दाबून ठेवलेले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे. विद्याताई, खूप खूप धन्यवाद. सविस्तर आपण बोललात, आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. तेव्हा घडीची मोठी अपडेट आहे. रुपाली चाकणकरांनी आपला महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे आणि तो राजीनामा त्यांनी आता सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवल्याचं देखील समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.